नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये VN ॲप डाउनलोड करण्यापासून तर रेकॉर्डिंगपर्यंतचं बघितलं होतं. तर आतासुद्धा VN ॲपचंच पुढची प्रोसिजर दाखवते. तर आजची प्रोसिजर काय आहे आणि मला जे माहिती आहे त्यातलं मी तुम्हाला काय सांगते, हा व्हिडिओ बघा, नक्कीच माहिती पूर्ण ठरेल तुम्हाला. तर सगळ्यात आधी आपण VN ॲप डाउनलोड केलेला आहे, ओपन करून घेऊयात. VN ॲप ओपन केल्यानंतर म्हणजे मी पहिल्यापासून हेच ॲप वापरते, त्यामुळं मला हे खूप सोपं जातं यूज करायला. मला अजून ह्यातले सगळे ऑप्शन माहिती नाही आहेत, पण तरी पण मी जेवढं मी करते, मला जेवढं गरजेचं आहे तेवढं मला यातलं कळतात सगळ्या गोष्टी. तर चला, न्यू प्रोजेक्टवर आलो आपण, सेव्ह करून घेऊयात. आता हे पुन्हा आपल्याला आपल्या ह्याच्या गॅलरीमध्ये घेऊन आलं आहे. तर गॅलरीमध्ये कुठले कुठले व्हिडिओ घ्यायचे ते मी तुम्हाला काल सांगितलं त्याप्रमाणे. आता व्हिडिओ आपण सिलेक्ट करूया. फोटोज पाहिजे असेल तर इथं फोटोजचं नाव आहे, व्हिडिओजचं नाव आहे आणि ते ऑल आहेत. ऑल म्हणजे तुमचे स्क्रीनशॉट असतील, गॅलरीतले फोटो असतील किंवा व्हॉट्सअपचे असतील किंवा कोणी पाठवलेले असतील. तर आपण व्हिडिओज घेऊयात. 2-4 व्हिडिओ मी कुठले तरी घेते. जस्ट आता मला व्हिडिओ कुठलाच बनवायचा नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वतःच व्हिडिओ बनवत होते, तसं आता मी रॅन्डम काहीतरी 1-2 व्हिडिओ घेते आहे. चला, हे 2 व्हिडिओ घेतलेत मी. कुठले बघूयात आता, कुठले आहेत ते नेमके. तर आता मी हे, पहिली गोष्ट तुम्ही एक समजून घ्या, जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ करायचे असतील तर तुम्ही कॅमेरा हा आडवा पकडायचा आहे, ही पहिली गोष्ट. आणि जर तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ करायचे असतील, रील करायचे असतील तर तुम्ही उभ्यामध्ये व्हिडिओ काढायचे. तर मी आत्ता जर शूटिंग करते तुम्हाला दाखवण्यासाठी ते आडव्या फोनमध्ये आहे आणि मागचा व्हिडिओ जो बघितला तो उभ्या व्हिडिओचा होता. तर मग इथे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे अगोदर आपली साईज कुठली. तर यूट्यूबचे थंबनेलची साईज कुठली, म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ जे असतात आडव्या साईजमध्ये ते 16.9 असतात. तर हे आपण इथे कन्फर्म करून घेऊयात. पण इथे मी आज 16 मी हा व्हिडिओ घेतला आहे, पण मी हा उभ्या कॅमेऱ्यात घेतल्यामुळं हा छोटा झाला आहे. 16 हा बसला आहे बरोबर 16.9. तर ठीक आहे, चला मी तुम्हाला समजूनच सांगते आहे फक्त. आणि हे नेहमीप्रमाणे बॅक साईड जी आलेली आहे ती आपल्याला डिलीट करून टाकायची. इनपुट टायटल हे सगळ्यात आधी आपण डिलीट करतो, काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे, म्हणजे सांगणार आहे की माझा आवाज आहे, आता तुम्ही ऐकताय, कधी कधी आपला आवाज फोनमध्ये खूप वेगळा ऐकतो आणि रिअलमध्ये आपण खूप वेगळं बोलतो. तर मग जो आवाज आपल्याला, आता माझा आवाज कोणाला जरा खूप तरतरीत येत असेल, कोण म्हणत असेल काय मेंढरसारखी ही बाई बोलती आहे, म्हणजे असं प्रत्येकाचा आवाज हा जसा रिअलमध्ये ऐकू येतो समोरच्याला तसंच फोनमध्ये ऐकू येतो असा विषय होत नाही. प्रत्येकाचा आवाज चेंज होतो. कोणाचा रिअल आवाज पण फोनमध्ये आहे तसंच कॅप्चर होतो आणि खूप छान वाटतो तो आपल्याला ऐकायला. तसं माझ्या आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण आय होप तुम्हाला आवडेल, कारण व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. तर चला, आता मी व्हिडिओच्या आवाजाबद्दल तुमच्याशी बोलत होते आणि तुम्हाला कळलंच असेल मी आज व्हिडिओच्या आवाजाबद्दल बोलणार आहे. तर सांगायचा विषय असा की मी आता रेकॉर्डिंग करायचं आहे आता आपल्याला, कारण की ह्या व्हिडिओची बघूयात आपण. ह्या व्हिडिओमध्ये आवाज काय कॅप्चर झालेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये काहीच आवाज नाही आहे कॅप्चर केलेला. हा जस्ट व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये काढलेला आहे रील्ससाठी. तर ह्याच्यात आवाज कुठलाच नाही आहे. हे जमिनीचा म्हणजे नॅचरल जो आवाज असतो तो आवाज आहे. तर तो आवाज तुम्ही ऐकू शकता. हा आवाज मी पूर्ण आता बंद करते. बघा, जेथे आपल्याला ज्या व्हिडिओचा आवाज कमी जास्त करायचा आहे त्या ह्या रेषेच्या खाली जो व्हिडिओ चालू आहे त्याला येलो बॉर्डर आलेली आहे. तर मग आता ह्या बॉर्डर तर आलेली आहे. मग आपण इथे आता साऊंड व्हॅल्यूम चेक करा. व्हॅल्यूमवर क्लिक करूयात. मी इथं आपला 100% आहे, तर इथला 0.वर आवाज घेऊयात, कारण की आता आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओचं पण तसंच. हे पहा, तुम्ही बघू शकता ह्या रेषेच्या खाली जो व्हिडिओ आपला येईल तो असा
येलो त्याला फ्रेम येईल. ह्या व्हिडिओचा पण आवाज मी बंद करून घेते. आता बघू शकता तुम्ही कुठलाही आवाज येत नाही आहे व्हिडिओमध्ये, ह्या पण आणि ह्या पण. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते मी. आता हे 2 आपण व्हिडिओ ह्याच्यात घेतलेत आणि आता माझ्या लक्षात येते अरे आपलं अजून हे 2-3 आपल्याला फोटो टाकायचे होते, 2-3 व्हिडिओ अजून आपल्याला घ्यायचे होते. तर मग आता ते कसं करायचं तर इथे प्लसवर जायचं, अजून एक व्हिडिओ घ्यायचा कुठला तुम्हाला जो पाहिजे तो. हा वाला घेते मी आता आणि नेक्स्ट करूयात. झालं. हा शेवटी व्हिडिओ लागला गेला. इथे तुम्ही फोटो पण सिलेक्ट करू शकता किंवा व्हिडिओ पण सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते. ठीक आहे. तर आता आपण येतोय रेकॉर्डिंगपाशी. तर आता रेकॉर्डिंग हे झालं, तुम्हाला मी काय सांगितलं. आणि अजून एक कालची माहिती द्यायची राहिली, ती आत्ताच्या व्हिडिओमध्ये कवर करते. आता ह्या व्हिडिओचा मला हा लास्ट पार्ट आहे तो नको आहे. समजा आता मी हे चेक नाही केलं, पण तुम्ही असं समजून जा की इथे काहीतरी एक सीन असा आला आहे की तुम्हाला तो कट करायचा आहे, लोकांना दाखवायचा नाही आहे किंवा कुठे तो सोशल मीडियावर येऊ नये किंवा कोणी बघू नये. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आपण चालू करून बघूयात. अरे हे काय केलं मी, हे मला दाखवायचं नाही आहे व्हिडिओमध्ये, आता हे कट कसं करायचं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग जिथून तो व्हिडिओ चालू होतोय, समजा इथनं तो पार्ट आहे की तो आपल्याला कट करून टाकायचा, तर मग इथे टॉप करायचं, एकदम स्टॉप केल्यानंतर पिवळी फ्रेम आलेलीच आहे, तुम्ही बघू शकता, कारण की हा व्हिडिओ आपला ह्या रेषेखाली आहे. तर सांगायचा विषय काय आहे, हे पाहिजे इथं सिझर दिसते, कात्री दिसते, स्लिप असं दिले इथे नाव. तर ही कात्री घ्यायची आणि जिथून रेष आहे तिथून हा व्हिडिओ आता कट होणार आहे. तुम्हाला एवढा व्हिडिओ कट करायचा आहे का, जेवढा व्हिडिओ कट करायचा आहे तिथं ही रेष आलेली पाहिजे. ठीक आहे. अशी आता इथून हा व्हिडिओ मला कट करायचा, तर मी जस्ट कट करणार असं. हे पहा आता बॉर्डर केवढ्याला आली, फक्त एवढं जेवढा आपल्याला पार्ट कट करायचा आहे तेवढंच ह्याला आपली बॉर्डर आलेली आहे. मग बरोबर इथे आपला सिलेक्ट झाला आहे तो व्हिडिओ. आता आपण डिलीट करूया. झालं डिलीट. आणि आता परत वाटते अरे रे आपण उगाचच ते डिलीट केलं, आपल्याला ते पाहिजे होतं, मी त्याच्यात फाईस ओव्हर केलं असतं किंवा काहीतरी केलं असतं. आता तो व्हिडिओ तुम्हाला परत पाहिजे, पण परत कसा घ्यायचा हे तुम्हाला माहिती नाही आहे. तर मी आहे ना त्याच्यासाठी मी सांगते. तर व्हिडिओ जस्ट तुम्हाला परत घ्यायचा आहे, इथे कुठेच तो व्हिडिओ नाही आहे. मग आपण काय करायचं आहे, फक्त हे जे 2 बाण दिसत आहेत बघा, हे गोल बाण आहेत, इकडे एक आणि इकडे एक. जो हा बाण आहे तो दाबायचा आहे फक्त जस्ट. हे पहा हा व्हिडिओ इथं आला आहे. आता हा कट करते मी, तुम्ही बघा. हा डिलीट केला डिलीट. आता परत तो आणायचा आहे आपल्याला. आला इथे, दिसतंय तुम्हाला, कळतंय का, बघू शकता तुम्ही इथे हा व्हिडिओ आलेला आहे आपल्याला. तर हे झालं. आपण व्हिडिओचा पार्ट एखादा डिलीट करतोय आणि आपल्याला परत आठवतोय की तो आपल्याला हवा आहे आणि तो आपण कसा घेतला, ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या. तर आता मेन विषयावर येते मी. आता विषय काय आपला रेकॉर्डिंगचा. तर इथे मी रेकॉर्डिंग करते. आता रेकॉर्डिंग हे 2 ऑप्शन आहेत, ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन. आता रेकॉर्डचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे, कारण की आपल्या आवाजात चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. चला आता ओनली धिस टाईम असं मी निवडलं ह्याच्यात. तर आता व्हिडिओ आपल्याला सुरुवातीपासून इथे फाईस ओव्हर करायचं आहे. तर सुरुवातीपासून तुम्हाला मधूनच कुठून तरी इकडेचं सगळं प्लेनच दाखवायचं आहे किंवा आधीचा आवाज रेकॉर्ड आहे तो दाखवायचा आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतं की 2 मिनटानंतर आपण बोलूया, सुरुवात आपण अशीच दाखवूयात. तर मग तुम्ही ह्या रेषेखाली हा व्हिडिओ घेत जा जिथून तुम्हाला बोलायचं आहे तिथे. तर आता मी व्हॉइस ओव्हर घेते सुरुवातीपासूनच. तर मी म्युझिकवर गेले, रेकॉर्डवर गेले आणि आता मी रेकॉर्ड करते. काहीतरी मी असंच रॅन्डम बोलेल. माझ्या आवाजातले जे बदल आहेत याच्यात आपण कोणते कोणते ऑप्शन निवडू शकता आवाजाचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता मी रेकॉर्ड करते बरं का. 1 2 3 असे येईल, मग मी बोलायला स्टार्ट करेल.
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण आलो होतो, कुठे आलो होतो हे तर तुम्हाला कळेलच, पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही मला सांगा. मी तर तुम्हाला सांगतेच आहे व्हिडिओमध्ये आपण कुठं आलो ते, पण तुम्हाला ही जागा जर ओळखीची असेल तर तुम्ही पण सांगू शकता मी कुठे आहे नेमकं ते, आणि तुम्ही या जागेवर येऊन गेलात का ते. चला व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, एवढं मी रेकॉर्डिंग केलं आहे आणि कंटिन्यू बाण दाबलेला आहे. ओके, हे पहा आपलं हे रेकॉर्ड झालेलं आहे पूर्णच्या पूर्ण. आता इथे आवाज कसा येतोय तुम्ही बघा माझा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण आलो हे तर तुम्हाला कळेलच, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही मला सांगा. मी तर तुम्हाला सांगण्याच्या व्हिडिओमध्ये आपण चालू आहे. तुम्हाला ही जागा जर ओळखीची असेल तर तुम्ही पण सांगू शकता मी कुठे आहे नेमकं. तुम्ही या जागेवर येऊन गेलात का? ठीक आहे, तुम्ही बघितलंच. आता हे रेकॉर्डिंग झालेलं आहे. हे रेकॉर्डिंग झालं म्हटल्यावर तर आता मेन पार्ट तुम्हाला सांगते, ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आता इथे मी थोडंसं झूम करते, तुम्ही हे बघा. तर आता हे रेकॉर्डिंगचे आहे. हे रेकॉर्डिंग मी सिलेक्ट केलेलं नाही आहे. जेव्हा मी ह्याच्यावर टच करेल तेव्हा ते सिलेक्ट होईल. ठीक आहे, तर आता जे रेकॉर्डिंग केलं त्याच्यावर आपण टच करूया. जस्ट टच. हे आता सिलेक्ट झालेलं आहे. तर हे रेकॉर्डिंग तुम्हाला वाटत असेल की आपण चुकीचं काही बोललो आहे तर तुम्ही डिलीटही करू शकता, ब्लॉकही करू शकता आणि की फ्रेमही करू शकता. तर हे काय ऑप्शन आहेत ते मी पुढच्या वेळेस सांगेल. आता मी फक्त व्हॉइस ओव्हरचा व्हॉइस चेंज करायचं हे सांगते फक्त. तर चला, आपण हे सिलेक्ट काढलं, हे सिलेक्ट करून घेतलं आणि आता हे ते बघा खाली हे ऑप्शन दिसत आहेत. व्हॅल्यूम, फेट, स्लीप, व्हॉइस इफेक्ट आणि ॲटो कॅप्शन. तर आता ह्यातील मला फक्त तुम्हाला जे सांगायचं आहे तो हा विषय आहे, व्हॉइस इफेक्ट. तर आता ह्याचं तुम्ही हे करा, काय म्हणतात ते, सिलेक्ट करा. ठीक आहे, सिलेक्ट केलं. तर आता तुम्ही बघू शकता इथे चाइल्डचा आवाज आहे, मॅनचा आवाज आहे, वुमेनचा, रोबोटचा आणि एलियन, अजून बरेच काय काय आवाज, म्हणजे भूताचा सुद्धा आवाज आहे, टेलिफोन, मेगाफोन, फॅन, असे बरेच, ऑप्टिमस, डक, बरं जे काय आवाज आहेत ते बरेच काय काय आवाज आहेत तिथे. तर सांगायचा विषय काय, आपण मानव आहोत, माणसं आहोत, म्हणजे आपण ऑब्वियसली माणसांचेच आवाज काढणार आहोत म्हणजे थोडक्यात. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे सिलेक्ट करून घेतल्यानंतरच हा ऑप्शन ओपन होतो, तसं ऑप्शन ओपन होत नाही. तर आता मी रेकॉर्डिंग केले ते मला माझा आवाज नको आहे, मला जरासं वेगळा आवाज हवा आहे माझा, कारण की मला वाटते की हे माझ्या आवाजात खूपच वेगळं काहीतरी रेकॉर्ड झालं आहे असं. तर आता हे आवाज घेऊया आपण. हा चाइल्डचा आवाज आहे बघा, त्याच्यावर मी टच करते. कसा आवाज येतोय बघा. आता हा मॅनचा आवाज आहे. आता हा वुमेनचा आवाज. तर आता ह्यातला आपल्याला जो आवाज सिलेक्ट करायचा आहे त्या आवाजावर आपण टच करूया आणि ह्या आवाजावर टच करून ओके केलं की इथे ओके करायचं आहे आपल्याला. ते ओके केलं की आपला आवाज तो सेव्ह होऊन जाईल. हा मॅनचा करायचा आहे की वुमेनचा करायचं हे आपलं आपण ठरवायचं.
तर आता आपल्याला कुठे हवा आहे, समजा मी हा बाईचा आवाज रेकॉर्ड केला आणि ओके केलं, कारण की मी बाई आहे आणि मीच व्हिडिओ बनवते, त्यामुळे मी पुरुषाचा आवाज टाकू शकत नाही. तर चला आता बघा, इथलं मी सिलेक्ट केलं, आता माझा आवाज चेंज झालेला आहे इथला. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण आलो कुठे आलो हे तर तुम्हाला कळेलच. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तर तुम्ही अशा मला पद्धतीने हे मी आज तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आज मी तुम्हाला हे पण सांगते, काल व्हिडिओ कसा सेव्ह करायचा आहे मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, सांगितलं होतं पण फक्त सांगितलं होतं, आज मी सांगते. हे आपलं फायनल झालेलं आहे. पुढचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग असेल. मी तुम्हाला सांगेल की आपण इथेच मध्ये आपण कॅप्शन कसं लिहू शकतो, सबस्क्राईब करा, किंवा रेसिपी कशी आपण लिहून पाठवू शकतो, तसं न बोलता सुद्धा व्हिडिओ करू शकतो. तर आता हा व्हिडिओ आपला झालेला आहे रेकॉर्ड, जेवढा पाहिजे तेवढा. मी इथे बाणाची फुली दाबली, मग हा एक्सपोर्ट केला. आता एक्सपोर्ट होतोय तो. दोन मिनटं लागतील. तर आपला व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड झाला 100%. आणि इथून आपण बॅक येऊयात. ह्या जाहिराती लागतात कारण की फ्री ॲप आहे हे. इथं बॅकला आल्यानंतर क्लोज. हा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला पण सेट करू शकतो. हा आपल्या गॅलरीत पण सेव्ह होतो पहिली गोष्ट. आणि इथून पण आपण डायरेक्ट यूट्यूबला टाकू शकतो. आता मी यूट्यूब सिलेक्ट केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ जसं मोठ्या फॉर्मॅटमध्ये, आडव्या व्हिडिओमध्ये आणि पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड अपलोड करायचं आहे चॅनलवर, तर तुम्ही नेक्स्ट करू शकता. आणि ह्याचे छोटे छोटे पार्ट करायचे असतील तुम्हाला, म्हणजे मोठा व्हिडिओ आहे 5-10 मिनटाचं, पण त्याची 10-15 मिनटाची रील म्हणून गाणं लावून तुम्हाला सेट करायचे असेल, तर मग एडिट इनटू अ शॉर्ट असं टाकू शकता. आणि जर रील्स करायची नसेल तर मग तुम्ही नेक्स्ट ऑप्शन दाबून इथे पब्लिक न ठेवता अनलिस्टेड करायचं आहे आपल्याला. आणि मग ही सगळी बाकीची माहिती जी आहे आपली, नाव, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग, हॅशटॅग, हे सगळं आपण YT स्टुडिओला जाऊन टाकू शकतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि अपलोड करून ठेवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. नक्कीच माहितीपूर्ण ठरला असेल असं वाटतंय मला, पण तुम्हाला कसं वाटलं हेही तुम्ही सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी वेगळं काहीतरी शिकवायचा प्रयत्न करेल. जे की मला येते तेच मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेल. तर चला, धन्यवाद.